नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पी-एम कुसुम सोलार अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज पी-एम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत महाऊर्जाकडेच होते, म्हणजे त्यांचे अर्ज हे महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नव्हते. अशा अर्जासाठी महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे. पी-एम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी मिळालेली होती, परंतु अशा अर्जांचे अजूनही पेमेंट झालेलं नाही. अशा अर्जांना आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे. 7 दिवसात जर यांनी पैसे भरले नाहीत, तर त्यांचे अर्ज बाद होणार आहेत आणि त्याबद्दलचेच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तर मेडाकडून तुम्ही पाहू शकता असे एस-एम-एस पाठवले जात आहेत. प्रिय, त्यानंतर लाभार्थ्याचं नाव. कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास यापूर्वी वारंवार कळवूनही आपणाकडून लाभार्थी हिस्सा अप्राप्त आहे. लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी आपणास अंतिम 7 दिवसाची मुदत देण्यात येत आहे. आपण मुदतीमध्ये लाभार्थी हिस्सा न भरल्यास आपला लाभार्थी हिस्सा भरण्याचा पर्याय बंद करून आपला अर्ज अपूर्ण आहे असे समजून पुढील लाभार्थ्याच्या अर्जाचा विचार करण्यात येईल. असे एस-एम-एस कालपासून मेडामधील जे शेतकरी लाभार्थी पात्र असतील त्यांना पाठवले जात आहेत. जर तुम्हीही पात्र असाल आणि तुमचे अजूनही पैसे भरले गेले नसतील, तर तुम्हाला 7 दिवसाचा वेळ आहे. या 7 दिवसाच्या आत जर तुम्ही पैसे भरले नाहीत, तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. आता तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे कसं चेक करायचं? तुमचा जर अर्ज मेडाकडे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? प्ले स्टोअरवर जाऊन मेडा बेनिफिशरी हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे आणि आणि मेडाकडे अर्ज भरत असताना जो काही मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता, तो मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला इथं भाषा मराठी करायची आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज तपशील या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. अर्ज तपशील या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचं नाव, अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, जात प्रवर्ग, पंप क्षमता आणि देय रक्कम दाखवणार आहे. आता इथे ज्यांना स्वयंसर्वेक्षण असे ऑप्शन आहे, त्यांना आता 7 दिवसाच्या आतमध्ये स्वयंसर्वेक्षण म्हणजे तुम्हाला सेल्फ सर्व्हे कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे भरायचे आहेत आणि कंपनी निवडायची आहे. ही सर्व प्रोसिजर तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये करायची आहे. 7 दिवसाच्या आतमध्ये जर ही प्रोसिजर तुम्ही केली नाही, तर तुमचा अर्ज बाद होईल आणि तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येईल. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. ज्यांना असं एस-एम-एस आलेला आहे किंवा तुम्ही मेडा बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इनही करून चेक करू शकता, की तुम्हाला हा मेसेज आलेला आहे की नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.